रामकृष्ण हरी. आपण या ठिकाणी आता आपल्या पायीवारीमध्ये विसाव्याकरता थांबलेलो आहोत आणि विसाव्याकरता थांबलं की आपण जे वारीमध्ये सहभागी झालेले असतात तर काही विशेष आहे का हे पाहण्यासाठी किंवा त्यांची आपण मुलाखत घेतोय हे कशासाठी, तर जे घरी काही तरुण मंडळी आहेत त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी व ते पुढच्या वर्षी वारीला यावेत किंवा त्यांचा असणारा वारीतला अनुभव, ते वारीला काय येतात, त्यांना वारीतून काय मिळालं आहे का किंवा वारीत त्यांना असे असे काय दिसले वारीत नेमकं त्यांना, हेच आपण जाणून घेण्याकरता आज आपल्यासोबत आहेत. खरं तर ते तरुण आहेत आणि विशेषतः ते एका बँकेमध्ये ते मॅनेजर पदावर आहेत. म्हणजे एका शाखेचे, बँकेच्या शाखेचे ते मॅनेजर असूनसुद्धा ते स्वतः सुट्टी काढून वारीमध्ये, हे त्यांचं 3रं वर्ष आहे आणि ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचं नाव आहे संदीपजी बामणे सर. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांनाच नेमकं विचारूयात की ते वारीला काय येतात, त्यांना वारीला येण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली, त्यांचं हे वारीला येण्याचं कारण काय आणि वारीमध्ये त्यांना कोणकोणते चांगले आणि कोणकोणते वाईट असे अनुभव आलेत हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, कारण त्यांचा जो अनुभव आहे ते आपल्याला शेअर करणार आहेत, सांगणार आहेत. कारण त्यांचं शिक्षणही भरपूर झालेलं आहे. शिक्षण असताना, नोकरी असताना सुद्धा ते जर सुट्टी काढून वारीमध्ये सहभागी होतात याचाच अर्थ वारीमध्ये काहीतरी विशेष आहे आणि ते आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार सर. आमच्या सर्व प्रेक्षकांना प्रथमतः तुम्ही हे सांगा की तुम्ही किती वर्ष झाले वारीमध्ये येता आणि खरं तर वारी तुम्ही का सुरू केली आणि वारीमध्ये येण्याची प्रेरणास्थान नेमकं कोण आहे? रामकृष्ण हरी. वारी हे माझं 3रं वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही सापत्निक दोघं वारीला आलो होतो. ही वारीची परंपरा जी आहे ती माझ्या वडिलांची आहे. माझे वडील जवळजवळ 20-22 वर्ष या वारीत चालत होते. वारीत चालल्यानंतर ते थोडेसे थकले आणि योगायोगाने माझी बदली माझी मातृभूमी जुन्नर नारायणगाव या ठिकाणी झाली आणि ते मला म्हटले की आता माझे पाय थकलेत पण आपली परंपरा काही थांबता कामा नये, तू माझ्याऐवजी तू वारीला जात जा, मी डायरेक्ट पंढरपूरला येत जाईल. तर ही संकल्पना आम्ही दोघंही होतो, नवरा बायको. त्यावेळेस त्यांनी सांगितल्यानंतर माझी बायको ती लगेच तयार झाली. म्हणजे ती म्हटली नक्कीच आपली ही कुळाची परंपरा आहे आणि ही आपल्याला पुढे घेऊन जायची आहे आणि त्या योगाने आम्ही पुढे निघालो. अनुभव असा आहे की त्यावेळेस असं वाटायचं की आपण एसीत फिरणारी माणसं, बँकेत एसी, गाडीत एसी, घरी एसी, तर आपले दिवस कसे निघतील. बायको बरोबर आहे. मग म्हटलं आता एक काम करू, आपण ज्या ज्या मुक्कामी जाईल ना त्या ठिकाणी लॉज बुक करू आणि लॉजला थांबू. ठरलं, निघालो. निघतानीच तिथं आल्यानंतर बायको म्हटली गाडी चालवायची नाही, पायी चालायचं. आता पायी चालायचं कसं, गाडी कोण चालवणार. तर आमचे गुरुपरंपरा असलेले आमचे सद्गुरू गुंजाळ महाराज जे आहेत अनाधाने, तेही पण आम्हाला वारीत भेटले. पहिल्यांदाच आम्ही वारीत आलो होतो आणि त्यांनी ती जबाबदारी सहजपणे सांभाळली आणि त्यानंतर आम्ही चालायला सुरुवात केली. पहिला मुक्काम, वारीतलं काही माहीत नाही, सगळ्या गोळ्या बिळ्या सगळं काही आणलेलं आणि म्हटलं आता आपण हॉटेल बुक करू. ती म्हटली हॉटेल बुक करायचं नाही, वारीत चालतोय ना वारकरी म्हणून. पहिला दिवस असा होता की लोक काही वाटायची आणि ते वाटल्यावरती आपल्याला प्रत्येक सवय काय होती, देण्याची, हात पसरण्याची सवयच नाही. आणि पहिल्यांदाच लोक द्यायला लागली, ह्या मला नको. त्यावेळेस आमच्याबरोबर चालणारे दिंडीचे जे चालक जे आहेत नाथा महाराज भटकळ, ते म्हटले वारीत तुम्ही आलेत तर हे इथं तुमचा अहंकार गेला पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे तर तुम्ही कुठल्याच गोष्टी तुमच्या मनात काय ठेवायचं नाही. मग त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी बाबांची चर्चा केली, गुंजाळ बाबांची. गुंजाळ बाबा म्हटले आपण कुठं जातो, आपण आपलं दत्तात्रयांचं जे आहे गाणगापूर तिथे जातो. तिथे गेल्यानंतर 5 घरं आपण मागतो. का मागतो तर मागण्याचा उद्देश ज्यावेळेस तुम्ही मागता त्यावेळेस तुमचा अहंकार गळून पडतो आणि खरंच तेच झालं. दुसऱ्या दिवसापासून आम्ही घ्यायला सुरुवात केली. तर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपला अहंकार जो आहे तो गळून पडतो आणि त्याच संतांच्या उक्तीप्रमाणे जसं आम्ही चालायला लागलो तसं आम्हाला कळायला लागलं. पहिला दिवस असा होता की आम्ही वारीत आलो आहे, रात्री झोपलो 10:30 वाजता. 10:30 वाजता झोपलो आणि सगळ्या महिला मंडळ आजूबाजूला. 3 वाजताच उठलो. आता 3 वाजता उठलो आहे, कधी आपल्याला दिवस उगवल्याशिवाय उठायचं माहीत नाही. 3 वाजता उठायचं आहे. 3 वाजता उठलो, त्यानंतर आंघोळ इथं तुकडं तर काहीच नाही, कारण बाहेर लोकांच्या ओट्यावर झोपलेलो.
तर बाहेर टँकर उभा आहे, त्या टँकर खाली जाऊन आम्ही 3:30-4 वाजता आंघोळ केली. पण अनुभव सांगतो की आपण म्हणतो ना, ते कष्ट जे आहेत, म्हणजे आपण बघा वारी खूप वेळा मला असं वाटतं, वारी आपण करतो ना, दोन बाजू आहेत. एक आता तुम्ही जसं म्हटलं तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग काय बघतो, त्याला वैज्ञानिक बाजू पाहिजे आणि दुसरी बाजू आध्यात्मिक. दोन्ही बाजू, जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. एक वैज्ञानिक बाजू म्हणजे आपल्या शरीराला कधी थंड पाणी माहीत नाही, आपल्या शरीराला दगडगोटे माहीत नाही, आपल्या शरीराला सगळे सुख वस्तू माहिती आहेत, त्याच्या पलीकडे काही माहीत नाही. पण वारीत आल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या शरीराला वळण लागतं. आपण शिस्तीप्रमाणे चालतो, शिस्तीच्या वेळेत झोपतो, वेळेत उठतो, आहार, आपला विहार, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीनं होतात. ही वैज्ञानिक बाजू. त्यात अजून एक गोष्ट काय होते, आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपण प्रचंड तणावाखाली असतो. म्हणजे एकतर आपण नॅचरल बघा, आपण ज्यावेळेस घरी असतो किंवा बाहेर कुठं असतो ना, एकतर आपण भविष्यात चिंता करतो, आता काय होईल, उद्या काय होईल, टोमॅटोला भाव निघेल की नाही, किंवा उद्या हे होईल की नाही, ते होईल की नाही, किंवा एकतर काय त्याने असं झालं, माझं मागं असं झालं. म्हणजे आपण भूतकाळाची जे आहे त्याचं आपल्याला दुःख करत असतो. पण वारीत आलं ना की एकदा हरिनामाचा गजर आपल्या कानावर पडला आणि आपल्या हातात टाळ दिंडी आली आणि आपण चालायला लागलो की आपण भूत आणि भविष्य विसरून जातो, फक्त वर्तमानात चालतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जी लोक डॉक्टरांकडे जातात ताण घालायला, त्या लोकांनी वारीत आलं ना, ताणच संपून जाईल, ताण संपून जाईल आणि पूर्ण आनंदाने ही लोक ही बाजू घेतील. आता तुम्ही दुसरी बाजू जर विचार केलात, ही झाली वैज्ञानिक बाजू. पण दुसरी आध्यात्मिक बाजू जर पाहिली तर वारीत आल्यानंतर आपला अहंकार जो आहे हा ठिकऱ्या ठिकरून तुटून पडतो, गळून जातो. दुसरी गोष्ट, इथं कुठल्याच प्रकारे जे आहे आपण ऊच नीच जातीपाती, कोणीच कोणाला जात विचारत नाही, कोणी कुठलं काहीच विचारत नाही. प्रत्येक जण एका आईची लेकरं म्हणून चालतात. सकाळी उठल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्हाला मागे सांगितलं, आम्ही 4 वाजता आंघोळ केली आणि म्हटलं आता कोण बाजूबाजूला असेल का नाही, पण जाऊन पाहिलं की बरीचशी माणसं त्याच वेळेस उठून देवपूजा करून गंधटिळा लावून सुरू झालं होतं. एका दिवशी आम्ही 100 लोकांचे दर्शन घेतलं आणि काय सांगतो तुम्हाला, कंबर दुखल्यासारखं वाटलं. पण आनंद जो आहे ना, म्हणजे आपण पूर्ण लीनतेने जे आहे त्या वारीत चालायला सुरुवात करतो. म्हणजे आपण पहिला अहंकार संपला, नम्रता जी आहे ती आली आणि नम्रता आल्यानंतर माणूस जी भूतदया जी आहे, म्हणजे आपल्याला आपण वेगळे पण जाणवतच नाही, त्या पद्धतीने चालतो आणि हे चालताना याचं समाधान मोठं मिळतं. आता दुसरी गोष्ट तुम्ही पाहिलं असेल, आता ही केस पांढरे दिसतात किंवा दाढी वाढली, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे आम्ही ऑफिसर लोक प्रत्येक वेळेस अप टू डेट राहण्यास सवय. एक केस काय कुठं पांढरा दिसेल, दाढी एकदम चकाचक, टाय सूट बीट सगळ्या गोष्टी. पण गुंजाळ महाराज जे आहेत ते आम्हाला सांगतात, भक्त कसा असावा. भक्त जो आहे, भक्तानी जे आहे तरी आपण म्हणतो का, भक्त आणि जो उदास, देहावर उदास म्हणजे काय, त्याला देहाचं काही पडलेच नाही पाहिजे. याची जी वैराग्य मूर्ती जी आहे ती आमच्या दिंडीत चालताना आम्ही अनुभवली. आमचे माऊली बाबा म्हणजे पायात चप्पल नाही, एकदम आपण असं म्हणतो ना, एकदम अंतकरण शुद्ध, आनंदी स्वरूपात नाचत, म्हणजे 84 वर्षाचे बाबा पण आमच्यापेक्षा जास्त नाचत या गोष्टी चालतात. मग हे जे आहेत ना, हे पांढरे केस, दाढी, तुमचा कलर बदलला उन्हानी, याची काही वाटत नाही. कारण आपल्याला काय दिसतं माहिती आहे का, प्रत्येक माणसात पांडुरंग दिसतो. आणि तुम्हाला सांगतो, याचा अनुभव पण सांगतो. काय होतं माहिती आहे का, आम्ही आता वारीत चालू पहिल्या वर्षी तर माझी मिसेस माझ्याबरोबर होती आणि या वर्षी जे आहेत माझा मुलगा 10वीला आहे, त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही. पण तरी पण त्या देहाने जरी बरोबर नसतील तरी त्या मनाने माझ्याबरोबर आहेत. कारण ते म्हटले, तुम्ही वारीत चला, मी इकडं 15 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण करते. म्हणजे तिकडं त्या वारीत आहे, इकडं मी वारीत आहे, आणि तिकडं माझी आई जी आहे तिची ज्ञानेश्वरी तर झालीच आहे, ती आता एकनाथी भागवताचं पारायण करते. म्हणजे सगळं कुटुंब जे आहे हे या वातावरणात चालू आहे आणि याचा आनंद जो आहे हा घेत चालतोय. आपण जर पाहिलं ना, तर ह्या वारीत ज्यावेळेस चालतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वैज्ञानिक बाजू आहे आणि दुसरी जी आहे आध्यात्मिक बाजू आहे. आध्यात्मिक बाजू जी आहे त्याच्यात रोज आपण चालता 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 देवाचं नाव घेतोच आहे. पण जे साधू आहेत, साधू म्हणजे आपण प्रत्यक्षात त्याला देवच म्हणतो, हे साधू लोक जे आहेत ना, ही आपल्याला प्रत्येक वळणावरती प्रत्येक गोष्टीचं जे आहे महत्त्व सांगत असतं. आमच्या गुंजाळ बाबा नेहमी सांगतात की तुम्हाला प्रश्न पडला ना, कुठलाही प्रश्न पडू द्या, तुम्ही प्रश्न पडला तर ज्ञानेश्वरी उचला आणि ज्ञानेश्वरी उघडा, तुम्हाला त्याच ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडणार, म्हणजे सापडणार, आणि ते सापडतंच. म्हणजे वारीचा आनंद जो आहे हा काही वेगळाच आहे. माझं तर याच्यातून आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, खूप वेळा तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्ही वारीला काय येतात, खरं सांगू का, म्हणजे
माझ्या वडिलांची जी परंपरा जी आहे, जसं आपण म्हणतो माझ्या वडिलांची जी मिराशी म्हणजे दिरासिक देवा, ते आपण चालवतोच. म्हणजे आपण आजकाल पाहतो संपत्तीवर याच्यावरून खूप भांडणं होतात, पण आम्ही तिघजण भाऊ आहेत, हा प्रश्नच नाही. म्हणजे संपत्ती हा विषयच नाही, पण देवाची जी आहे ते कोणी चालवायचं याच्यावरून हे. पण माझे वडील म्हटलं तू मोठा आहे, तूच जा, तुझ्यानंतर मी या बाकीच्या दोघांना सांगतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना घराघरात भांडणं असतात, कशावरून असतात? संपत्तीवरून असतात. पण इथं काय, मी करतो, मी जातो वारीला. म्हणजे अख्खं कुटुंब जे आहे ते वारी वारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जात असतं. आता तिथं पोहोचल्यानंतर सगळंच कुटुंब आपल्याला भेटेलच, कारण सगळे लोक त्या बाजूने चालतात. या माध्यमातून मी एक तरुणांना आव्हान करेल, म्हणजे तुम्ही एक वैज्ञानिक बाजू जर पाहिलीत तर तुम्ही फक्त तुमच्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य सुधारण्यासाठी वारीत यावं, हा एक मुद्दा तुम्ही घेऊन यायचं. दुसरं, तुम्हाला स्वतःला जाणायचं. म्हणजे ही वारी जी आहे, ह्या वारीतून तुम्हाला स्वतःला ओळखायचं, मी कोण आहे हे ओळखायचं. ही वारी तुमच्यात आहे. तुम्ही ज्यावेळेस इथून निघाल आणि पंढरपूरला पोचाल ना, ती गोष्ट तुम्हाला जाणवेल. अनुभव सांगतो. म्हणजे आम्ही वारत चालत होतो, चालल्यानंतर आम्ही दौंड इंदापूर करत पुढे निघालो. त्या क्षणी असं वाटायला लागलं, अरे मी पांडुरंगाकडे चाललोय आणि माझ्या मनात तो भाव का नाहीये. आमचे बाबा नेहमी सांगायचे, तुम्ही वारीत चालताय ना, नुसतं चालण्यात मजा नाहीये, काय पाहिजे तुमच्या मनात तो भाव पण असला पाहिजे. आपण प्रत्येक, तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी घ्या किंवा सगळ्याच आपले संत मंडळी सांगतात की तुम्ही भाव धरून चालायचे, आणि तो भाव नाहीये म्हणून अक्षरशः मला रडू कोसळलं होतं की अरे का येत नाही भाव, मी एवढा कोरडा आहे का, एवढा हे आहे का. त्यावेळेस आमचे बाबा सांगायचे की मल विक्षेप आवरण जे आहे, जोपर्यंत तुमचं निघत नाही तोपर्यंत तुम्हाला ते भाव जाणवणार नाहीत. आणि ते भाव जे आहेत ते जाणवायला लागले, आणि त्यानंतर जर रस्त्याने चालताना कुत्रं जरी दिसलं ना, कुत्रं, तरी असं वाटायचं कदाचित याच्यात तर पांडुरंग नसेल. म्हणजे चालताना आपण तर लोकांना जीव घालतोच, पण त्याही बरोबर जर कुठला प्राणी दिसला त्याला सुद्धा आपण घालतो. ही भूतदया जी आहे ही ह्या वारीत चालल्यानंतर येते. म्हणजे तुम्ही बघा, काल आपण समाधी म्हणत होतो, तर समाधी म्हणताना सहज आठवलं की आपण जे पाहिलं 12व्या शतकात आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी आला की यवनांचं आक्रमण झालं, आणि बऱ्या प्रमाणात आपली सत्ता जी आहे संपुष्टात आली. आणि जशी राज्यसत्ता गेल्यानंतर धर्मसत्ता सुद्धा येते, त्याप्रमाणे यवनांचं परकीय आक्रमण आपल्याला मोडून काढते की काय, आणि आपली संस्कृती संपते की काय. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ या चारही भावंडांचे खरंच अवतारकारी आहे, अवतार म्हणून आले, आणि त्याच्यात आपण सगळ्या लोकांना सामावून घेतलं. म्हणजे तुम्ही त्याच्यात हिंदू नाही, मुस्लिम नाही, कोण नाही, आणि खरा जो आहे समतेचा संदेश जो आहे हा या वारीत चालताना आपल्याला भेटतो. आता वारीमध्ये तुम्ही एवढे वर्ष झाले चालताय, तुम्ही एका नोकरीवर आहे, तुम्हाला पगार पाणी वगैरे व्यवस्थित असेल, सगळं असेल, तरी सुद्धा तुम्हाला का वाटतं वारीत का चालू पाहिजे? एक तुम्हाला सांगू का, म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपल्या बाबा नेहमी सांगायचे, आपुला तर देव आपला तर एक देव करून घ्यावा. म्हणजे तो विठ्ठल जो आहे तो आपला एक देव आहे. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे बरीच लोक म्हणतात बरं का, आम्हाला सुट्टी मिळत नाही, हे मिळत नाही, हे सगळं खोटे. सुट्टी मिळत नाही हा पार्ट नाही. आपल्याकडे माऊली बाबा आहेत, 50-60 वर्ष वारी करतायत, त्यांना सुट्टी भेटली. आज मी 3 वर्ष येतोय, मलाही सुट्टी भेटती, सगळ्यांना सुट्टी भेटती. फक्त मनापासून घेतलं पाहिजे. माझ्या सुट्टीसाठी अर्थात जेवढा माझा जो अट्टाहास आहे त्यात तेवढाच सपोर्ट माझे जे वरिष्ठ जे आहेत त्यांचं पण आहे. म्हणजे मी वर्षभरात त्यांना सांगतो मी सुट्टी घेणार नाही, पण वारीच्या टायमात मला सुट्टी लागणार आहे. आता परिस्थिती अशी असते की वारीच्या वेळेस माझे वरिष्ठ विचारतात, अरे वारीला कधी जायचंय, सुट्टी कधी पाहिजे तुला त्याच्यात. आणि त्यानुसार माझा मोबाईल जो आहे हा पूर्ण बंद असतो. आणि जी सगळी वारी जी आहे सगळ्या तरुणांना, इव्हन तुम्हाला सांगू, काल आपल्याला बाबांनी कीर्तनाला सांगितलं की देव जो आहे ना हे तुमचं काम घरी घेऊन करत असतो. आणि हा अनुभव मला पण आहे. म्हणजे मी जरी बँकेत नसेल तरी पण माझा 20-22 लोकांचा स्टाफ आहे, किंवा सगळी बँक जे आहे, आपल्याला असं वाटतं की मी गाडी खाली चाललोय म्हणजे गाडी मीच ओढतोय, पण गाडी मी ओढत नाही. चालवता कोण आहे, तो आहे, आणि तो चालवतोच. याचा अनुभव मला परोपरीनं आलेला आहे प्रत्येक गोष्टीत. आणि जसं आपण ज्ञानेश्वरी बघतो, आपण प्रत्येक वेळी सांगतो आपण जे मार्ग आहेत आपल्याला भगवंताकडे जाण्याचे, मग कोणी कर्म मार्गाने जाईल, कोणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी भक्ती मार्गाने जाईल. तर ज्यावेळेस वर्षभर मी
त्या ठिकाणी काम करत असतो, त्यावेळेस मी कर्ममार्गाने असतो. अर्थात मी असेल किंवा शेतकरी असेल, जोपर्यंत पाऊस पडत नाही किंवा त्याचंही काम होतं तोपर्यंत तो अगदी अर्जुनासारखं तलवार काढूनच काम करत असतो आणि ते पूर्ण निष्ठेने तो काम करतोच. मीही त्या निष्ठेने काम करतो. एकदा का तिथं उभं राहिलं की समोर जे आहे ना काम, त्याच कामाने करायचं आणि ते काम करताना एकच गोष्ट समोर असते की त्याच्या फळाची अपेक्षा ठेवत नाही. जे येईल ते येईल. आमच्याकडे पण रेटिंग असतं, बोनस असतो, इन्क्रिमेंट असतं. गेल्या 3 वर्षापासून माझं एकदाही रेटिंग कमी आलं नाही आणि एकदाही पगार कमी वाटले. पगार दर वर्षाने जेवढं वाढायचं तेवढं वाढतो. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात सगळ्या गोष्टी वाटतात. ही सगळी कृपा ही माझी नाही, हे माझी मेहनत नाही, ही सगळी माझ्या सद्गुरू आणि पांडुरंगाची कृपा आहे म्हणून सगळ्या गोष्टी होतात. कारण तो सगळ्या गोष्टी करून घेतो, आपल्यावरती काही नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने काम करताना ना ती गोष्ट करायची. आणि दुसरी गोष्ट, जी दुसरा मार्ग जो आहे, जसं आपण तो कर्म मार्ग पाहिला, हे 15 दिवस जो आहे ना, हा माझा भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्ग. या ठिकाणी मला बाकीचं काही आठवायचं नाही. इथं मला फक्त काय आहे, मी आणि माझा पांडुरंग. मी चाललोय, माझा पांडुरंग. एक शब्दही कोणाचा प्रपंचिक किंवा वैयक्तिक गोष्टी चर्चा होत नाही. वारीत चाललोय, गळ्यात टाळ आहेत आणि आपण सगळं देवाचं भजन करत चाललोय. निवांत वेळ आहे, नामस्मरण आहे, त्याच्यापेक्षा वेगळा वेळ आहे. जी संत मंडळी आहे, जे सद्गुरू आहेत, त्यांच्याबरोबर जायचं आणि त्यांच्याबरोबर आपले जे प्रश्न आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत हे आपण जाणून घेतो. आणि याच्यात आपण जे म्हणतो ना, वारी जो आहे, वारीचा अनुभव जो आहे हा प्रत्येकाने घ्यावा. शेवटी काय माहिती आहे का, आपण जे म्हणतो ना, काही गोष्टी असतात ना त्या सांगून कळत नाहीत, म्हणजे त्या अनुभवावं लागतात. म्हणजे आपण म्हणतो ना, साखर, मी म्हटलं साखर काय गोड आहे साखर, पण ती साखर मी खाली म्हणून मला गोड माहिती आहे. दुसरं एखाद्याला म्हटलं साखर आणि गोड चवच पाहिलं तो फक्त गोड म्हणणार आहे, त्याला काय माहिती साखर कशी. त्यामुळे ही साखर जर वारीची अनुभवायची, हे जो गोड जो अनुभवायचा आहे, प्रत्येकाने वारीत आलं. मी काय म्हणतोय माहिती आहे का, एक दिवस चाला तरी पण तुम्हाला त्याचा आनंद मिळून जाईल. आता तुम्ही 3 वर्ष झाले वारीला येत आहे, मग वारीतला असा एखादा अनुभव तुम्हाला जो आलेला आहे, असा एखादा अनुभव जो बाकीच्या तरुणांना किंवा आपले जे प्रेक्षक आहे यांना तो प्रेरणा देईल, असा चांगला असा एखादा कोणता अनुभव आहे का? आता एक तुम्हाला सांगायचं म्हणजे, तुम्हाला सांगू का, गेल्या 3 वर्षात मला एकही वाईट अनुभव आला नाही. एकही वाईट अनुभव आला नाही. कारण का माहिती आहे का, आपण चालतो त्याच्या नावात, त्यामुळे ही सगळी काळजी जी आहे तो करतो. त्यामुळे वाईट अनुभव कोणालाच येत नाही. मला आला नाही, अजून कोणाला येईल असं मला वाटत नाही. चांगला अनुभव सांगायचं म्हटलं तर, एक जेव्हापासून वारीत येतोय मी, तर वारीत माझ्याबरोबर चालणारी जी लोक आहेत, म्हणजे आपण 1-2 वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो. मी सुरुवातीला आम्ही यायचो तर मी काय करायचं, ती कासेची वाटी आणि तूप घेऊन यायचं, म्हणजे पाय घासायची. तर एक म्हातारी थोडीशी बाई होती, ती म्हटली बाबा माझे पाय लय दुखत आहेत, उद्या चालेल की नाही माहीत नाही. संध्याकाळी आम्ही दोघं नवरा बायको पाय घासून दिले आणि ती सगळी म्हातारी चालायला लागली आणि अख्खी वारी चालली की. याच्यापेक्षा चांगला अनुभव काय सांगा. म्हणजे फक्त त्यांनी आपल्याला सांगितलं की हे कर आणि ते केलं आणि त्या चालणाऱ्या माणसाचे पाय तिथपर्यंत जाऊन दुखायचे राहिलेत. किती मोठी गोष्ट आहे. आणि आजही पण आम्ही आमच्याबरोबर आहेत ना सगळीच, आता आमच्याबरोबर सत्यवान काकडे दादा आहेत, जी माणसं जे आहेत ना गोळ्यांची पाकिटं बरोबर ठेवतात. आता रात्री अनुभव सांगतो. एक महिला जी आहे 9-9:30 वाजता मला म्हटली की दादा आहे ना, माझं पोट दुखतंय आणि मला आहे ना मुळव्याधाचा त्रास होतो, कोणाच ठाऊक, मी जेवले पण नाही आज, काहीच नाही. आता कुठं जायचं, सत्यवान दादाला बोललो ही गोळी पाय. ते म्हणले आपल्याकडे नाही, आपण दुसरं कोणा बघू. गावात गेलो, मेडिकल नाही, तिथं तिसरीकडे बघू. आम्ही 9:30-10 वाजता ती गोळी आणली आणि त्या माऊलीला दिली. सकाळी विचारलं कसं काय डॉक्टर जायचं का, ते म्हणली काहीच नाही, सगळं बरं झालं. म्हणजे हा जे आहेत ना वारकऱ्यांची सेवा करण्याचा अनुभव खूप चांगला येतो. आता तुम्ही आध्यात्मिक बाजू म्हणाल तर एक काळ असा होता की माझी प्रचंड चिडचिड असायची, कारण मी ज्या रोलवरती आहे त्या रोलवरती आम्हाला फक्त फटकारे आणि आरडाओरडे हाच पार्ट असतो. पण ह्या 2-3 वर्षात माझ्यात पूर्ण शांतता आली आहे. माझ्या मनात मला पूर्ण स्थैर्य वाटतंय. मी कोणावरतीही तितक्या जोरात चिडत नाही. प्रत्येक माणसाच्या बद्दल मनात भाव, करुणा हा खूप मोठा अनुभव जो आहे हा माझ्यासाठी मी घेतलाय. म्हणजे आपण जे म्हणतो ना, तामस वृत्ती शून्य होते, शून्य. आणि तुम्हाला कितीही कोणी चिडून द्या, तुम्हाला त्याचा राग येत नाही. तुम्ही अंतःकरणातून स्थिर झालेला असतात. आणि एक गोष्ट आपल्याला कळते, हे जे काय आहे ना ते माझं नाही, हा अनुभव जो आहे हा खूप चांगला आलाय. म्हणजे 5 आकड्यापेक्षा जवळजवळ 6 आकडे समजा माझं उत्पन्न आहे.
ओके, पण त्या 6 आकड्याची मला लालसा किंवा आशा नाही. आला काय गेला काय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं हे वाटत नाही. आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो, वारीच्या काळात माझ्या कुटुंबातलं म्हणजे आई वडील भाऊ कुणीच आजारी पडले नाही. 3 वर्षात कुणीच आजारी पडले नाही. ही सगळी कृपा भगवंताची आहे. आणि याचा अनुभव आम्हाला पदोपदी जाणवतो, पदोपदी क्षणोक्षणी त्याचा अनुभव जाणवतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल किंवा समाजात असेल, त्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवल्या येतात. आता वारीमध्ये हे जे वारकरी चालतात त्यांच्यासाठी तुम्ही असा कोणता संदेश द्याल का? जे वारकरी आता चालत आहेत त्यांना एखादा काही संदेश तुम्हाला असं काही आढळलं का, की समजा कुठे कचरा केला जातोय का, किंवा शिस्तीचं पालन केलं जात नाही का, किंवा काय असं आपल्या दिंडीत काय तुम्हाला आढळतंय का? एक तुम्हाला खरं सांगू का, आता बघा आता भले तुम्ही शूटिंग करतात, पण जे खरं आहे ते खरं, ते सांगायला काही लाजणार नाही. बऱ्याच वेळा ना वारकऱ्यांना एक समाजात जी पांढरपेशा वर्ग जो आहे तो काय म्हणतो, ज्याला यांना खायला कुठं मिळत नाही ना ते वारीत जातात. म्हणजे गोळा करायला खायला वारीत जातात. आता ही गोष्ट आहे ना, ही चुकीची आहे बरं का. पण प्रत्यक्षात मी आपल्या दिंडीमधल्या काही महिला पाहिल्यात, त्यांच्याकडे तो गोष्ट मला जाणवली. त्या आहे ना, म्हणजे थोड्या जुन्या पुढारलेल्या महिला आहेत. हे खायला मला सांग, तू चहाचे कप माझ्याकडे जाण, बिस्किटाचे पुढं माझ्याकडे जाण, ही वृत्ती आहे ना, ही चुकीची आहे. एक किस्सा तुम्हाला सांगतो. आता पण आम्ही त्या गोष्टी शेअर पण करतो. तुम्हाला सांगतो, मग अशी नाथा महाराज भटकळ जे आहेत त्यांच्याकडे एक चिक्कीचं पाकिट होतं. त्याने ते पाकिट घेतलं, त्याचे 2 तुकडे गेले. 2 तुकडे, एक तुकडा माझ्याकडे दिला, ते एक तुकडे परत 2 तुकडे गेले, एक तुकडा त्यांच्या शेजारच्यानं दिला, माझ्याकडे जो तुकडा दिला त्याचे मी 3 तुकडे केले पुढे दिले. म्हणजे वारी काय शिकवते आपल्याला, जो एक घास जो आहे हा आपण 8-10 जणांनी वाटून खायचा. पण आपल्याकडे काही ज्या महिला आहेत त्यांनी हा अट्टहास सोडून दिला पाहिजे. आता मी नाव घेणार नाही, कारण काय माहिती का, ही खूप मोठी माणसं आहेत. पण या लोकांनी तो पाठ जो आहे, कारण आपण खाण्यापिण्याला नाहीत, आपण कशाला येतोय, वारीला येतोय, तर आपण काय केलं पाहिजे. आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला देहावर काय उदास असलं पाहिजे. त्यांनी काय तुमचं ते तुम्ही 4 वेळा चहा प्याला, 10 वेळा बिस्किटं खाली, 5-6 वेळा पोहे खाली म्हणून काय तुम्ही फार मोठे होणार नाहीत. पण मी तुम्हाला टाळा असं म्हणत नाही, पण तुम्ही त्याचा जो अट्टहास आहे ना तो करून मला मिळत नाही असं पाठ ठेवू नये. जसं महाराजांनी आपल्याला सांगितलं 100 प्रकारचे पाश आहेत. कमीत कमी इथं आल्यानंतर तुमच्यातले हे जे पाश आहेत ना, थोडेफार जे आशे आहेत, मला मिळू द्या, हे मिळू द्या, ते सुटले पाहिजेत. ॲटलिस्ट वारीपर्यंत तरी आहे ना, आपण खाण्यापिण्यासाठी कुठल्याही प्रकारे जे आहे अट्टहास धरू नये. आमचा अनुभव सांगतो, आम्ही ज्यावेळेस वारीत चालतो, जर चुकून असं काही झालं नाही, पण जर एखादी वस्तू वाटण्यात नाही आली वाढण्यात, तर आपण काय करतो, उचलतो अर्धा भाग दुसरी टाकतो. कारण वारीचा उद्देश काय आपला, आपण सगळे एकत्र आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मी विशेषतः जी जुनी जाणती माणसं आहेत, जी या प्रकारे आपल्या गावठी भाषेत हावरटपणा म्हणतात, तो त्यांनी सोडला पाहिजे. आणि आपण देवासाठी आलोय, देवाचा प्रसाद, जसं आपण सत्यनारायणाचा प्रसाद घेतला, आपण प्लेटवर प्रसाद घेतो का? नाही घेत. आपण फक्त एक चमच्यावर प्रसाद घेतो. तसं आपल्याला भेटणारा नाश्ता, आपल्याला भेटणारं जेवण हे आपण प्रसाद म्हणून घ्यावं. आणि कुठल्याही प्रकारे त्याची सांडलवण होणार नाही, ते कुठल्याही प्रकारे फेकलं जाणार नाही. हा प्रसाद, याची काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीनं वाटचाल करावी. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे काही माणसं आहेत ना, ती फार अवली आहेत. म्हणजे आता आमच्याकडे 2 तरुण आहेत. तरुण म्हणण्यापेक्षा आहे ना, मला ते 2 बाळगोपाळच आहेत. म्हणजे आजही पण आहे ना, ते 2 बाळगोपाळ जे आहेत, तुम्हाला आता नावं सांगणार नाही, पण त्यातलं एकच नाव सांगतो, ओंकार महाराज जे आहेत. आणि दुसरं नाव आहे ते तुम्हाला माहिती आहे काय, ते जे आहेत ना, ह्या सगळ्या महिलांबरोबर वागताना बाळगोपाळ लढीवाळ जे आहे त्या पद्धतीने राहत आहेत. आणि ते राहिल्यानंतर ॲटोमॅटिक ती जी मातृत्वाची भावना जी आहे ही सगळ्या दिंडीत पसरते. आणि याचा अनुसरण करून सगळ्या प्रकारे महिला चालत असतात. थोड्या 1-2 आहेत खटपट, पण त्याही सुधारतील याच्यात. खट्टनटही आता वारीमध्ये इतक्या महिला, इतके पुरुष, एवढी माणसं सगळी आहेत, मग यांचं नियोजन कसं केलं जात असेल तुम्हाला काय वाटतं? आता एवढी सगळी माणसं आलीत, मग कोणाला निमंत्रण दिलंय का? तरी पण एवढी माणसं काय येतात बरं? तुम्हाला सांगू का, ही सगळे आहेत ना, ही पांडुरंगाची लेकरं आहेत. आणि ही लेकरं त्याला भेटायला चाललेत. लक्षात घ्या. आता आपण जसं बाबा नेहमी सांगतात की संध्याकाळी गोरस मुहूर्तावरती गाया चरत आल्या का इकडून वासरं सोडून देतात. आणि ती वासरं पार किती गर्दी असू द्या,
ती बरोबर त्याच्या आईला जाऊन भेटतात. मग ही सगळी लेकरं जी आहेत ती आई तिथं जी आहे पांडुरंगाला त्याला भेटायला चाललेली आहे. त्यामुळं सगळा जो वारकरी जो आहे हा स्वयंशिस्तीने चालतो आणि या सगळ्याचं नियोजन जे आहे ना हा पांडुरंग करतो. तुम्ही आम्ही काहीच नाही, तुम्ही आम्ही फक्त निमित्त आहेत. आपल्याला वाट दाखवणारे जे संत जे सद्गुरू जे आहेत ते आपल्याला ते हात धरून घेऊन चाललेत आणि ते धरून चालल्यामुळं आपल्याला नियोजनाची किंवा कुठल्या गोष्टीची तितकीशी गरज भासत नाही. कुठलाही गोंधळ न होता, कुठलाही कोणाला त्रास न होता प्रत्येकजण तिथं पोचतो. याचा जो नियोजन तुम्ही जे म्हटलं त्याचं नियोजन म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंग आणि ही संत मंडळीची सद्गुरू यांची वचनं यांची शिकवण ही आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आता तुम्ही घरी एसी मध्ये झोपता, गादीवर झोपता, आणि इथं आल्यावर मग झोप पूर्ण होते का तुमची? अहो, व्यवस्थित काय- झोप होते का? अहो काय सांगायचं झोपेचं वर्णन. म्हणजे तुम्हाला सांगतो, मला असं थोडं जरी बाजूला कोणी हलवलं ना तरी जाग येते. माझी आई किंवा माझ्या घरचे म्हणतात, अरे किती डचक झोप आहे माणसाची. फार थोडं उशी जरी इकडून हल्ली तरी हा माणूस उठून बसतो. पण वारीचा अनुभव सांगतो, रात्री 10 वाजता झोपलो मी, 4 वाजता जाग आली. मध्ये काय झालं काहीच माहित नाही. म्हणजे इथं आपल्याला जे दगड जे आहेत ना हे दगड त्या गादीपेक्षा मऊ वाटतात आणि इथलं थंड पाणी आहे ना म्हणजे असं रोज वाटतं आपण चंद्रभागेतच आंघोळ करतो. फार म्हणजे कितीतरी मोठा आनंद आहे या गोष्टीचा. आणि तुम्हाला सांगू का, मी जसं आपण मगाशी म्हटलं की तुमच्या शरीराचे ज्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे वैज्ञानिक बाजू जर पाहिलं ना, तुम्ही या तुमचे सगळे आजार नाही पळाले ना, मला वारीत चाला, तुमची शुगर, BP, तुमचा नैराश्य, तणाव हे नाही गेलं मला विचारा. कुठलाही पण, मी तर म्हणतो जे तरुण आहेत ना ज्यांना असं वाटतं मी फ्रस्ट्रेट आहे, मला फार प्रेशर आहे, मला हे ते, त्या माणसांनी फक्त आहे ना 2 दिवस वारीत चालावं. त्यांचा नाही तणाव गेला ना तर तुम्ही सांगाल ते नक्कीच. चालते, धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्याशी तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही आम्हाला सांगितला. तुमची वारी ही अशी अखंड चालत राहू ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय हरी.